हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज भारत टॅक्सी सेवेच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे सहकारिता राज्यमंत्री सन्माननीय श्री मुरलीधर मोहोळजी, राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटीलजी, लोकनेते रामशेठ ठाकूरजी, सन्माननीय आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे, महेशजी बालडी, प्रशांतजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री मंगेश वाकडीकर, श्री अविनाश कोळी, जयंत मेहता, अतुल पाटील, प्रधान सचिव प्रवीण दराडे, सौरभ राव, अश्विन मुदगल, राजेश नार्वेकर, अभिजित बांगर, दीपक तावरे, कैलास शिंदे, मंगेश चितळे, या ठिकाणी पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांचे सर्व उपस्थित अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशामध्ये सहकाराच्या क्षेत्रात जी नवीन क्रांती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देशाचे पहिले सहकारिता मंत्री अमित शहाजी यांनी आणली, त्याचं प्रत्यंतर हे आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये देखील पाहायला मिळणार आहे। भारत टॅक्सीच्या माध्यमातून एक अतिशय चांगला आणि नवीन उपक्रम संपूर्ण देशात सुरू झाला। पहिल्यांदा दिल्लीमध्ये, मग गुजरातमध्ये आणि आता महाराष्ट्रामध्ये आजपासनं या उपक्रमाची सुरुवात होते आहे। आपल्या सहकारिता मंत्र्यांनी अमितभाई शहांनी देशाच्या सहकारामध्ये नवनवीन उपक्रम सुरू केले आणि आत्ताच मुरली अण्णांनी सांगितलं, गावातल्या सोसायटीपासनं तर वेगवेगळ्या सहकारी संस्थांना मजबूत करायचं, पारदर्शी करायचं, त्यांच्याकरता व्यवसायाचे नवीन मॉडेल तयार करायचे आणि सहकारातनं रोजगार आणि रोजगारातून समृद्धी अशा पद्धतीचं एक नवीन मॉडेल आपल्या देशामध्ये सुरू झालं। आणि त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारत टॅक्सी सहकाराच्या क्षेत्रामध्ये वाहतुकीकरता सहकारी संस्था तयार करून आज ज्यावेळी आपण पाहतो की जगामध्ये परिवहनाच्या क्षेत्रामध्ये ॲग्रिगेटर्स ही संकल्पना दृढ झाली। ओला असेल, उबेर असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲग्रिगेटर्सनी आणि ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म्सनी एक प्रकारे सामान्य माणसाला परिवहनाच्या क्षेत्रामध्ये सोप्या पद्धतीनं यात्रा करता आली पाहिजे, आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाता आलं पाहिजे, त्या दृष्टीने अतिशय चांगलं काम केलं। आणि आज आपण पाहतोय की लोक देखील एका ॲपच्या माध्यमातून पाहिजे त्यावेळी आपली गाडी बुक करतात, पाहिजे त्या ठिकाणी पोहोचतात। मोठ्या प्रमाणात एक निश्चितता ही परिवहनाच्या क्षेत्रात यामुळे आली। एक काळ आपण असाही बघितला की ज्यावेळी अनेक वेळा परिवहन करणारे जे वेगवेगळे घटक होते त्यांच्याशी रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, एअरपोर्ट असेल, भांडणं व्हायची, पोलिसांना त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन करावं लागायचं। पण आज वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटायझेशनमुळे
या गोष्टी हळूहळू संपुष्टात यायला लागल्या. पण त्याच वेळी काही नवीन पद्धती सुरू झाल्या. मग सर्च प्राइसिंग सारखी गोष्ट असेल, अशा प्रकारचा पाऊस आला की मोठ्या प्रमाणात टॅक्सीचे भाडे वाढवून टाकायचे. एखादा सणासुदीची वेळ असेल तर सर्च प्राइसिंग करायचं. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आल्या आणि हे सर्च प्राइसिंग केल्यानंतर त्याचा फायदा हा कधी टॅक्सी ड्रायव्हरला मिळाला नाही. तो फायदा हा ॲग्रिगेटरलाच मिळाला. आणि म्हणून एक प्रकारे या सगळ्या चांगल्या प्रकारातनंही काही वाईट प्रकार जन्माला यायला लागले. दुसरीकडे झालेला फायदा हा टॅक्सी चालकांना मिळत नाही. मोठ्या प्रमाणात टॅक्सी चालकांना या सगळ्या ॲपवर राहण्याकरता पैसा देखील द्यावा लागतो. त्यांच्या कमाईतला मोठा भाग त्याच्यामध्ये जातो. अशा अनेक गोष्टी या लक्षात घेतल्यानंतर एक नवीन मॉडेल हे या देशामध्ये भारत टॅक्सीच्या माध्यमातून तयार झालं की ज्याच्यामध्ये टॅक्सी चालक हे केवळ चालक नाही, ते मालकही आहेत आणि ते या सहकारी संस्थेचे शेअर होल्डर देखील आहेत. झालेला नफा हा डिव्हिडंडच्या रूपाने त्यांना देखील ट्रान्सफर होतोय. आणि दुसरं, कुठल्याही प्रकारचं सर्च प्राइसिंग याच्यामध्ये नाही, कुठल्याही प्रकारे हिडन कॉस्ट याच्यामध्ये नाही. सगळ्या पद्धतीनं एक असं मॉडेल की ज्याच्यामध्ये डेली सर्व्हिस चार्जेस एवढ्या एका छोट्याशा अमाऊंटवर या ठिकाणी सगळी सेवा दिली जाते आणि ही सेवा सामान्य नागरिकांना पूर्णपणे समर्पित अशा पद्धतीची सेवा आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की आज मुंबई जगातल्या पहिल्या 20 अशा शहरांमध्ये आहे ज्या ठिकाणी सुरक्षित आणि सुकर अशी सार्वजनिक परिवहनाची व्यवस्था आहे. आपल्या देशातलं दुसरं कुठलंही शहर अशा प्रकारच्या पहिल्या 20 शहरांमध्ये येत नाही. मुंबईचा क्रमांक त्यात येतो आणि मुंबईचा क्रमांक दरवर्षी वर चाललाय. पण जर या स्पर्धेत टिकायचं असेल तर सार्वजनिक परिवहनामध्ये अशा प्रकारच्या ज्या ॲप बेस्ड टॅक्सीज असतात त्याच्यामध्येही आपल्याला उत्तम दर्जाची वाहतुकीची व्यवस्था ही देणं गरजेचं आहे. आणि तीच व्यवस्था देण्याकरता आज या ठिकाणी भारत टॅक्सीची सुरुवात झाली आहे. मला याही गोष्टीचा आनंद आहे. आज वेगवेगळे जे करार केले त्यातला एक करार मला लक्षणीय वाटतो आणि तो करार म्हणजे स्वर्गीय दिबा पाटील सहकारी वाहतूक संघासोबत झालेला करार. हा करार या एअरपोर्टच्या परिसरात राहणारे जे भूमिपुत्र आहेत अशा 3 ते 4 हजार भूमिपुत्रांना बँकेच्या माध्यमातून कर्ज देऊन टॅक्सी द्यायची आणि त्यांना या प्लॅटफॉर्मवर आणून भारत टॅक्सीच्या माध्यमातून इथल्या भूमिपुत्रांना ज्यांच्याकरता स्वर्गीय दिबा पाटलांनी लढा दिला त्यांना रोजगार देण्याचा आज करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणून मी याबद्दल अतिशय मनापासून आनंद व्यक्त करतो आणि मला विश्वास आहे आपल्याला सुरक्षित अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था द्यायची आहे. भारत टॅक्सीच्या माध्यमातून सुरक्षिततेचे वेगवेगळे जे मानक आहेत ते देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. पुढच्या काळात अधिक सुरक्षित अशा प्रकारचा प्रवास, कुठल्याही प्रकारे ग्राहकांना त्रास होणार नाही असा प्रवास, कोणी मुजोरी करणार नाही असा प्रवास, महिलांना सुरक्षित वाटेल असा प्रवास या भारत टॅक्सीच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. आणि मुंबईमध्ये येणारा कुठलाही व्यक्ती निर्धास्तपणे उतरल्यानंतर भारत टॅक्सी बुक केलेली आहे, मला चिंता करण्याची आवश्यकता नाही, अशा मानसिकतेत या ठिकाणी येईल विश्वास मला वाटतो. आणि म्हणून मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे
माननीय सहकारिता मंत्री अमितभाई शहांचे, सहकारिता राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईचं हे एअरपोर्ट जे 2030 साली देशातलं सर्वात मोठं एअरपोर्ट असेल, या एअरपोर्टवर भारत टॅक्सीचं मी स्वागत करतो. आज ज्या आपल्या भारत टॅक्सीच्या चालक मालक मित्रांचं या ठिकाणी आपण अभिनंदन केलेलं आहे, ज्यांना आपण शेअर सर्टिफिकेट दिलेलं आहे, ज्यांना आपण किट दिलेली आहे, त्या सगळ्यांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल महाराष्ट्राचा सहकार विभाग, केंद्र सरकारचा सहकार विभाग आणि सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.